रद्द करा रद्द करा रद्द करा स्मार्ट मीटर रद्द करा रद्द करा रद्द करा स्मार्ट मीटर रद्द करा नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो मागे घ्या मागे घ्या मागे घ्या मागे घ्या अन्यायकारक नोटीस मागे घ्या मागे घ्या मागे घ्या अन्यायकारक नोटीस मागे घ्या विनंती आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्डाने जे स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवण्याचं ठरवलेलं आहे, त्या मीटरच्या विरोधात मोठं आंदोलन उभं करीत आहेत. बंद करा बंद करा बंद करा बंद करा. बघता काय बघता काय बंद करा बंद करा बंद करा. अन्यायकारक नोटीस मागे घ्या अन्यायकारक नोटीस अन्यायकारक नोटीस अन्यायकारक नोटीस. निषेध मोर्चा जो आयोजित केला आहे समस्त ग्रामस्थ चाकण या आंदोलनाचे दोन प्रमुख असं आहे की चाकण आणि चाकण परिसरामध्ये वेगवेगळ्या 3-4 महिन्यापासून स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घातलेला आहे. या स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना वीज दरबार होणार आहे. तसेच हे स्मार्ट मीटर नसून स्मार्ट ट्रबल होणार आहे. आणि दुसरा प्रमुख मुद्दा आहे की नगरपालिका प्रशासनाने गेल्या 1 महिन्यापूर्वी एमएसएबी कार्यालय हटवण्यासंदर्भात अंतिम नोटीस दिलेली आहे. त्या अंतिम नोटीसीला स्थगिती देण्यासंदर्भात आपण हा मोर्चा आयोजित केला आहे. मी सर्वांना विनंती करतो, ज्यांना ज्यांना कोणा 2 शब्द बोलायचे असतील त्यांनी आपापलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करायचे आहे. इलेक्ट्रिसिटी बोर्डाला जाहीर आव्हान की राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की जी स्वइच्छा आहे त्याला ते मीटर द्यायचं, परंतु चाकण आणि चाकण परिसरामध्ये आपण आपल्या मनमानी पद्धतीने आणि दादागिरीने आपण जे मीटर बसवतात हे त्वरित बंद करण्यात यावे. अन्यथा हे आंदोलन एक छोटा भाग आहे आणि अखंड चाकण शहर बंद देऊ. दुसरी गोष्ट अशी आहे की नगर परिषद प्रशासनाने चाकण मधील इलेक्ट्रिसिटी बोर्डाला एक नोटीस दिलेली आहे आणि अंतिम नोटीस आहे की ते तुम्ही आता आमची जागा खाली करा. त्या नोटिसामध्ये सर्व उल्लेख केलेला आहे, सभापती उपसभापती गटनेते यांचं ऑफिस करायचं. त्या गोष्टीचा आम्ही सर्वात प्रथम निषेध व्यक्त करतो. यापूर्वी नगर परिषद चालली होती, चालत आली आणि भविष्यातही चालणार आहे. तुम्ही ऍडजस्टमेंट करा, तुम्ही कुठं बसायचे, कसं बसायचे, का बसायचे. तुम्ही 2 तास बसता, परंतु इलेक्ट्रिसिटीचं ऑफिस सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. आज चाकणची वाहतूक व्यवस्थेची एवढी भयान परिस्थिती. माझ्या माता भगिनी असतील, युवक असतील, युवती असतील, घरामधून त्यांना सांगितलं जातं की मीटरचं दुरुस्तीचं काम आपलं करू नये बाबा, तो करून या. त्यांना ते होणार नाही. ते ऑफिस माळुंगाला जाणार आहे. पहिलंच एक ऑफिस आपलं वाकीपासून म्हणजे प्रभाग क्रमांक 2, 1, दावडमाळा, चित्राईमाळा, रानबाईमाळा या लोकांना खूप त्रास होतोय त्याचा. आज हे आंदोलन आपण केलं, महात्मा फुलेच्या पुतळ्यापासून सुरुवात केली, इथं आलो. हे ऑफिसच जर इथं नसेल तर भविष्यातली आंदोलन देखील आपल्याला हाराच्या पाळण्यावर घ्यावं लागतील. यासाठी आमचा चाकण नगर परिषदेला देखील या आंदोलनाच्या माध्यमातून निर्वाणीचा इशारा आहे की तुम्ही ते नोटीस मागे घ्या आणि हवे त्या ठिकाणीच आमचं ऑफिस राहू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात घ्या, तुम्हाला बसायला जागा नाही बाबा, तुम्ही डीपीआर मंजूर करा, 25 मजली इमारत बांधा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2-2 हजार स्क्वेअर फुटाची ऑफिस बांधा. आमचं काही पुढे दुमत नाही, असण्याचं कारण पण नाही. तुम्ही तुमचं डीपीआर मंजूर करत नाही, आहे या जागेत ऍडजस्टमेंट करायचं बघायचं. आणि 5 वर्ष पहिले नगर सेवकांनी केलंय ना, तर नाही केलं. तिथं गटनेते नव्हते का, तिथं विरोधी पक्ष नेता नव्हता का, तिथं सभापती नव्हते का, त्यांनी ज्या पद्धतीने ऍडजस्ट केलं त्याच पद्धतीने तुम्ही करा. आणि प्रशासनाच्या हे आज तुम्ही इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं काढलं, उद्या तलाठी ऑफिस काढणार, सर्कल ऑफिस काढणार. मग इथल्या लोकांनी काय करायचं? स्वर्गीय निवृत्तीदादा जाधवांनीचे ध्येय उद्दिष्ट गावासमोर ठेवलं आणि ही चाकण ग्रामवैभव उभं केलं. ते कशासाठी केलं? की माझ्या गावातल्या लोकांना खेळलं जायला नको,
तालुक्याच्या गावाला जायला वेळोवेळी लोक, म्हणून ही प्रशासकीय ऑफिस या ठिकाणी दादांनी आणलेली आहे. आणि आज तुम्ही त्याच्यावर घाला घालताय कशासाठी? तर मला तुमच्या टेबल खुर्चीसाठी. अरे तुमच्या टेबल खुर्चीसाठी ही जागा, ही इमारत बांधलेलीच नाही. समस्त ग्रामस्थांनी त्यावेळेस तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी याचं उद्घाटन केलेले. दादांनी स्वतःचं घरचं दुःख विसरून उद्घाटनाला इथे हजर राहिलेले, त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. म्हणून ही तळमळ आमची आहे की त्यातलं कुठलंही ऑफिस बाहेर जाता कामा नये आणि जाण्याचा किंवा नेण्याचा कुणी जर प्रयत्न करीत असेल तर त्यासाठी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सर्वपक्षीय याहीपेक्षा भयान असं आंदोलन आम्ही उभं करू. आणि तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो की तुम्ही असा जो डाव आखताय, आम्हाला शासनाला सांगायचंय, आम्हाला तुमचं स्मार्ट मीटर नको, आम्हाला स्मार्ट शाळा द्या. देणार आहे का? देत नाही. जे द्यायचंय ते देत नाही. तुम्ही सांगितलं ना, तुमच्या पंतप्रधानांनी सांगितलं स्मार्ट शहरं उभी करणार. अरे बाबा, स्मार्ट शहरं उभी करा, स्मार्ट शाळा करा, स्मार्ट दवाखाने करा. ते मीटर पिटर काय राज्या लोकांनी बसविला? परंपरेने चालीत आलेली मीटर आहे. आताच का तुम्हाला वेळ केलं? तुम्हाला मुळात देश हा 2-4 लोकांच्या ताब्यात द्यायचा, हा त्याचा एक भाग आहे असं आम्हाला वाटतं. हे बंद करा. आजपासून कुठेही चाकणमध्ये स्मार्ट मीटर बदली करू नका. भावना व्यक्त करायच्या आहे, त्यांनी मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीचं अभिवादन करून, थोरा मोठ्यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आम्ही इथं चाकण नगर परिषदेचे एक नागरिक म्हणून जमलो आहोत. तर या ठिकाणी आज स्मार्ट मीटर सक्तीकरण जे MSEBीने लावलेलं आहे त्याचं प्रचंड आम्हाला त्रास होत आहे. जे आमचं 700 ते 800 रुपये लाईट बिल यायचं ते आता 1,500-2,000 पर्यंत यायला लागलं आहे. जानेवारी महिन्यामध्ये कुठलाही फॅन चालू नाही. डिसेंबरमध्ये आम्हाला 700 रुपये बिल होतं, 750 रुपये. ते आम्हाला जानेवारी महिन्यात 1400, फेब्रुवारी महिन्यात 1560 असं बिल यायला लागलेलं आहे. म्हणजे हे स्मार्ट मीटर नसून स्मार्ट लुटमार मीटर आहे. हे आपण प्रचंडपणे सहन करतोय आणि त्याचे परिणाम आहेत की आपल्या आर्थिक नियोजनावर, त्या गोष्टींवर परिणाम होतो आहे. तरी आपण सगळ्या चाकणकरांच्या वतीने आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि याबद्दल प्रशासनाने, MSEB मंडळाने याचं दखल घ्यावी. सुनील गंभीर या ठिकाणी 30 वर्षापासून व्यवसाय करतोय. आमचा झेरॉक्स आणि इतर सगळे शासकीय फॉर्मचं काम आहे ते. तर या ठिकाणी तत्कालीन आपले सरपंच निवृत्ती शेठ जाधव यांनी त्यावेळेस ही इमारत प्रशासकीय कार्यालय आहे, मंडलाधिकारी, तलाठी, पोस्ट ऑफिस, सिटी सर्व्हे सगळी कार्यालय, विद्युत ऑफिसची ग्रामीण आणि शहरी दोन्ही कार्यालय येत होती. काही दिवसापूर्वी एक कार्यालय म्हाडामध्ये गेलं. त्यावेळेस आपल्या जवळच्या लोकांना अनेक हेलपाटे बसतात तिकडे म्हाडाला जायला. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या उद्देशाने कृषीतले व्यक्तिमत्व निवृत्ती शेठ जाधव यांनी या ठिकाणी संपूर्ण चाकण शहराचा कायापालटासाठी ही इमारत उभी केली, त्या उद्देशालाच हे हडताळ भासतात. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी उलट सर्व सरकारी कार्यालय यावीत आणि पुन्हा यांना प्रतिबंधकांना देऊ नये ही माझी कळकळीची विनंती. ग्रामस्थ चाकण या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या या संदर्भाविषयी निषेध मोर्चा या ठिकाणी महात्मा फुले मार्केट पासून या चाकण नगर परिषद पर्यंत आलेला आहे. आणि मनमाई कारभार, चाकण नगर परिषदचा प्रशासनाचा हा मनमाई कारभार चालू आहे स्मार्ट मीटर बसवण्याचा. त्याला आपली मान्यता आहे का? सांगा तुम्ही, आहे का? नाही ना, मग तेवढं सांगायला नाही म्हणून. आणि हे भाजप सरकार, या भाजप सरकारने काय केलं? काही भाववाजप केली, लुटमार केली. या मोदी आणि शहानी काय केलं? महाराष्ट्रामध्ये लुटमार करण्याचं काम केलं. आणि या फडणवीसने सुद्धा या आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं काम केलं. आणि सगळ्याला गॅसला भाव वाढले, सगळ्याला भाव वाढले. गोरगरिबांनी करायचं काय? हे बंद झालं पाहिजे. एवढं मी सांगतोय. स्मार्ट मीटर बंद करा. आणि चाकण नगर परिषदेच्या मनमाई कारभाराचा धिक्कार असो. सर्वसामान्य नागरिकांची सुविधा व्हावी म्हणून एक छत्रीखाली सर्व कार्यालयीन ऑफिस या ठिकाणी आणली. त्यामध्ये तलाठी असेल, सर्कल असेल, सिटी सर्वे असेल, इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल,
आणि प्रशासकीय ग्रामपंचायतची इमारत काम करा. आमची तुम्हाला विनंती आहे, आम्ही काही तुमच्या विरुद्ध काम करीत नाही, परंतु कुणीतरी याचा आवाज उठवला पाहिजे की हा लोकांना त्रास होईल. आणि याच्यासाठी आपण सर्व जे आंदोलन करतोय यापुढे आपण तुम्हाला सांगतो, जर सीओनी काही केलं नाही कायद्याच्या दृष्टिकोनातून इथं जर काय हात घालण्याचा प्रयत्न केला बाळासाहेब, तर आपण 12 वाड्यासह चाकणचं आंदोलन करून दाखवू. चाकणकर ग्रामस्थ मंडळी, खेड पंचायतच्या पंचायत समितीच्या माजी सभापती रुपालीताई जाधव, त्याचप्रमाणे रामशेठ गोरे, अनिल देशमुख, मोमीन काजी, लक्ष्मण बापू हा रामशेठ गोरे, पत्रकार, सर्व पत्रकार बंधू, लहूजी लांडे असतील, आमचे